नांदेड लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नरेंद्र मोदींनी नांदेडमध्ये केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी कर्नाटकात येडियुरप्पांना उमेदवारी कशी दिली हे आधी सांगावं असं प्रतिआव्हान चव्हाणांनी मोदींना दिलंय। परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचार सभेत चव्हाण बोलत होते। मराठवाड्यातील लोकसभेच्या 8ही जागा आम्ही निवडून आणू असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळेला व्यक्त केला। घोटाळ्यांच्या बाबतीमध्ये मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, मोदींनी दुसऱ्यावर दोषारोप ठेवण्याच्या अगोदर कर्नाटकामध्ये येडियुरप्पाच्या बाबतीत काय बोलायचे खुलासा केला पाहिजे ना। तुम्ही देशामध्ये आमच्यावर दोन बोट दाखवता, तर त्या ठिकाणी येडियुरप्पाच्या बाबतीमध्ये उमेदवारी देऊन तुम्ही काय साधलं हे आम्हाला उत्तर कळायला पाहिजे। गुजरातमध्ये असलेल्या दागी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये भाजपची काय भूमिका आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे। आणि नंतर आमच्यावर खुशाल बोला, मला ते चिंता नाही।